सूर्य आचार्य 11 कलंबोली वर्सेस वीर मराठा जोहे या दोन संघांमध्ये लढत. आजचा विचार केला संपूर्ण दिवस मात्र सन सिटी ब्लास्टर्स व 12th मॅन पाहिजे. हा इथे लक्षात घ्या 12th मॅन पाहिजे. नंतर मग आयोजक काय निर्णय घेतील याची नोंद घ्या. नियम लक्षात घ्या. नंतर मग ऑब्जेक्शन आला तर प्रॉब्लेम होईल. 12th मॅन सूर्य आचलचा इथे असायला हवा याची नोंद घ्या. गोपीनाथ मोखळ गोलंदाजीच्या मार्कवर पैशाची बरसात आहे. विकेटला कमाई 1000 रुपयाची आहे पर विकेट. नारायणदादा यांच्याकडून मात्र पर विकेट 500. अण्णा गावडे यांच्याकडून 500. विश्वास पाटीलला षटकारासाठी 500. आता 500 बोलताना धावाही 500 बोलाव्या लागतील. त्याच्यामुळे अनाउन्समेंट एकदाच होईल. लेट्स प्ले 1 2 3 गेम इज ऑन. टाईम अलॉट केला जातोय. इथे लिहिला जाईल टाईम 4 वाजून 10 मिनिटं. पहिला बॉल साधा सोपा फुलटॉस बॉल डीप स्क्वेअर लेगला. जिथे डीपला फिल्डर उभा आहे. 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. आणि विश्वासनं टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी का घेतली आहे तर पहिले 2 सामने गमावलेत. पाया ही क्या था जो खोने का डर है. आता मात्र काही गमावण्यासारखं राहिलं नाही आहे. मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही अशा प्रकारचा खेळ करावा लागणार आहे. ज्या प्रकारे ते 2 सामने पराभूत झालेत. शिवा गोंदलीला मिळालेली अचानक बढती येईल आणि त्या बढतीचा फायदा शिवा गोंदली उचलेल का. लागोपाठच्या 2 बॉलवर रन्स मात्र येते 1. चांगली गोलंदाजी. हा बॉल मात्र आउटसाईड तर खूप बाहेर गेला ऑफ स्टंप आणि त्याच्यामुळेच वाईट बॉलची ही रन. आणखीन एक चांगला बॉल. बॅटची कडा मात्र लागली जातीये आणि इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट. काय ही अवस्था बघतोय मी वीर मराठा जोहे संघाची. कारण एकही बॅकअप इथे येताना दिसत नाही आणि अप्रतिम अशी गोलंदाजी करताना गोपीशेठ मोकल इथे आपल्याला दिसतात. धावसंख्या होती ती पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3. काही चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया भरपूर प्राइजेस लागेल गोपीशेठसाठी. हो काय बॉलिंग टाकली. सुंदर असा फ्लिक एक मिडॉनच्या दिशेने चेंडू सरकवलाय फक्त एकाच धावेसाठी. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. परंतु गोपीशेठ तुमच्या प्रत्येक विकेटसाठी नारायण पाटील यांनी 500 रुपये लावलेत एका विकेटसाठी आणि अण्णा गावडे सरांनी सुद्धा. अप्रतिम गोलंदाजी गोपीनाथ मोकल. काय गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी. खरंच भले विकेटपेक्षा पण जास्त तरी पण मी 1000 रुपये त्यांना मी प्राईज देऊ शकतो. माझा मित्र आहे कॉलेज फ्रेंड सर. मी त्यांना ह्या दोन्ही डॉट बॉलवर त्यांना मी 1000 रुपये प्राईज ऑनलाईन त्यांना मी आता करू शकतो मॅच संपल्यानंतर नक्कीच. अप्रतिम गोलंदाजी. विकेटची कमाई नाही आहे परंतु खऱ्या अर्थानं शाबासकीची पाठीवर थाप दिली आणि नारायणदादा पाटील यांनी 1000ची बक्षीस तशी देऊन टाकली. तुमचं विशेष कौतुक. डॉट बॉलसाठी फिल्डिंग लावा प्लीज. विनंती आहे फिल्डिंग लावा. ऑनलाईन 1000 रुपये गोलंदाजा दिले जातील. डोंट वरी. काही पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. दत्ता भगत गोलंदाजीच्या मार्कवर येईल. आता संध्याकाळ जशी होत राहील ना अण्णा गावडे साहेब त्याचा पैशालाही भाव वधारला जाईल. कारण संध्याकाळची वेळ ही सोय ही झाली पाहिजे. त्याच्यामुळे एकत्र बसत इथून घरी सरळ जाणं आणि आज तर मॅन ऑफ द मॅचच्यामुळे साड्याही मिळाल्यात त्याच्यामुळे तोही त्रास कमी आहे. घरी कोणी बोलतील तुम्हालाही मिळाले त्याच्यामुळे तुम्ही खुशीत आहात. परंतु ह्या मिळालेल्या 2 साड्यामध्ये आणखीन 2 नवीन घ्यायला लागू नये हे लक्षात घ्या. ही जबाबदारी. कारण 40+ दिसतं तेवढं सरळ वय नसतं. सर दिनेश सर पण ह्या साड्या मध्यंतरी कुठेतरी घाल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. ते शेवटपर्यंत घरापर्यंत पोहोचाव्यात एवढीच अपेक्षा आहे. नारायण पाटील सर एक साडी तर तुम्हालाही मिळाली त्याच्यामुळे तुमच्यावरही हा प्रश्न राहील
हेही लक्षात घ्या. नक्कीच नक्कीच मी तो फोटो माझ्या बायकोला पाठवलाय, त्यामुळे मी ते साडी मला घेऊन जावंच लागेल घरी. नेमका कुठल्या घरी गेलाय हा प्रश्न अजूनही उपस्थित राहीलच. सामना सुरू करा प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावा लागल्या फक्त आणि फक्त 4. आपला गोलंदाज दत्ता भगत गोलंदाजीच्या मार्कवर. केनी साहेबांकडून दत्ता भगतला आणि विश्वासला सुद्धा बक्षीस आहे. एकानं विकेट कमावली. इथे माझा मी तो पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे पाहिलं जाईल. टीम मिटिंग घेऊ नका. निर्णय काही सेकंदातच येईल लगेचच. त्याच्यामुळे इथं पाहिलं जाईल. त्याच्यामुळे टीम मिटिंगला आता वेळ नाही अजून. यस पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय का? येस आउट. OUT आउट. फलंदाज झालाय बाद. दत्ता भगत गोलंदाजीच्या मार्कवर. नवीन फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अजित पाटील. विश्वास पाटीलचा आज भूकंप झालाच नाही. क्या बात. अफलातून गोलंदाजी. अप्रतिम दर्जेदार बॉल पाहिला. टप्पा पडला थोडासा बाहेर निघाला आणि आउट स्विंग जरूर काही कोणाला दिसलीच नाही. अजित पाटील सारखा मात्तबर फलंदाजी येईच लागली. यष्टरक्षकांना हा झेल लिहिला टिपला आणि लागोपाठचा दुसरा हादरा दत्ता भगत देतोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. महेंद्र पाटीलनं झेल टिपला. आजचा विचार केला. सनसिटी ब्लास्टर संघात 2 सामने जिंकलेत. सिद्धवेदनं 1 जिंकलाय. वीर मराठा जोहेनं 1 जिंकलाय. रायगडमधील सगळे प्लेयर असल्या कारण ते नावं इतके लवकर नाहीत लक्षात येत. नक्कीच दिनेश सर, आपली होम टीम असते त्यावेळेला आपलं प्रत्येक खेळाडूचं नाव आपल्या तोंडावर असतं. दिनेश सर, नाही गाव आणि राव याच्यामध्ये फार मोठा फरक राहिला. नक्कीच. पण अप्रतिम नियोजन, आयोजन, अप्रतिम नियोजन. मी सर्वश्रेष्ठ या श्रेय जे आहे ते 40+ रायगड प्रीमियर लीगचे सर्व अण्णा गावडे साहेब आणि त्यांचे सहकारी यांना मी देईन. बाकी काहीच बोलणार नाही. पुढचं समालोचन दिनेश. कारण बॅट्समन नेम प्लीज. मग बॉलिंग टाकली त्यांनी. मनीष पवारचा हा फटका फसला. आणखीन एक फलंदाज 45+ ज्याने माझा टिपला हा झेल आणि मनीषी आल्या पावली परत. त्याच्यामुळे लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट्स. पहिल्या बॉलवर रनआउट झाला. त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर 2 मोठे विकेट्स कमावले आणि विकेटरच्या उंबरठ्यावर आता मात्र आपण राहील दत्ता भगत. आता हेच तेवढं बाकी राहिलंय सूर्यकांतदा मस्कर की संघ मालक स्वतः खेळावा. दिनेश सर, मग असे दत्ता भगत हे 50+ प्लेयर आहेत. 50+ पहिली ओव्हर टाकत होते, परंतु पहिली ओव्हर गोपीनाथ मोकलने टाकल्यामुळे दुसरी ओव्हर त्याला देण्यात आहे. म्हणजे काय विश्वास असेल कॅप्टनचा. निलेश पाटील जे कॅप्टन आहेत आणि अप्रतिम झेल आपले महेंद्र पाटील बुवा म्हणतो आम्ही, कळवे गावचे आहेत ते. आणि आता जो झेल घेतला आहे तो अप्रतिम झेल घेतला आहे. दिनेश सर, नक्कीच अप्रतिम खेळ सुरू आहे इथे. दर्जेदार खेळ सुरू आहे. कारण क्रिकेटचं कौशल्य, कारण नारायणदादा विचार केला ना तर याच मंडळीने एक काल गाजवलाय. याच मंडळीनं गावचा झेंडा अटकेपार रोवलाय. धावा फक्त झाले 4. पहिल्या षटकामध्ये 4 धावा झाल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. 3 बॉलमध्ये 3 विकेट, 1 रनआउट आणि लागोपाठचे 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर दत्ता भगत राहील. होईल का पहिली विकेट हॅट्रिक आजच्या या स्पर्धेमधली? कशा प्रकारचा खेळ राहील? क्या बात. लोअर फुल टॉस. दर्जेदार गोलंदाजी. धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या सामन्यानंतर 69 धावा पहिल्या सामन्यात राहिल्या. त्यानंतर मात्र धावांचा पल्ला हळूहळू कमी होत राहिला. जणू काही 40+ वाले दमले की काय, थकले की काय हा प्रश्न राहिला. हा कॉम्बिनेशन सगळ्यांना मॅच नाही झाला, परंतु दर्जेदार खेळ राहिला आहे.
अकूट टप्प्याचा पुन्हा एकदा बॅट चिकायला लागते. इथे मात्र प्रेशर मिळू शकला असता. बॉल फेकणं गरजेचं होतं. विश्वास पाटील ज्यावेळेला सामने येईल पुन्हा एकदा नामी संधी राहील. विकासदादा केनी यांच्याकडून षटकार मारला, जर दत्ता भगतला तर 1000ची बक्षीस मिळेल विश्वासला, आणि जर विश्वासची विकेट घेतली तर दत्ता भगतला 1000ची बक्षीस. पण माझी जी बक्षीस लावली ती काय गोपीनाथला काय मिळवता आली, तरी पण त्यांनी जी गोलंदाजी केली 4च धावा दिल्या आणि अप्रतिम गोलंदाजी. पुढचा दत्ता काय बॉल टाकलाय ब्लॉक होलमध्ये. बॉल देतो मिडविकेट दिशेने, कार्पेटला चाटून चेंडू जातोय आणि एकच धाव. काय बॉलिंग टाकून फिल्डिंग करतोय. मला वाटतं कपिल देव निखज यांची आठवण करून द्यायला हरकत नाही दिनेश सर. नक्कीच दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. दत्ता भगत नांदगावची पहिचान राहिली आहे. दत्ता भगतच्या नावानं नांदगाव संघ ओळखला जायचा. त्याच्यामुळे हे जे सगळे खेळाडू खेळतात ना नारायणदादा, हे सगळे एकेकाली आपल्या गावाची ओळख राहिली. या मंडळीनं आपला गावचा झेंडा क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या खांद्यावर लिहिलेला पेलला आहे. आणि आज जो काय वसाने वारसा नवीन खेळाडू चालवतात ना, हे तुमच्यासारख्या सगळ्यांची देणगी आहे आणि त्याच्यामुळेच आजचा खेळ बहारदार आहे. नक्कीच दिनेश पाटील सर, नक्कीच. कारण हा जो काळ आहे तो आता तो काळ त्याने गाजव जो सुवर्ण काळ होता आणि हा जो काळ आहे तो डायमंड काळ असं मी म्हणेन. म्हणजे मोत्यांयुक्त. कारण ह्या एजमध्ये अशी अफलातून फिल्डिंग बॉलिंग आणि किपिंग किंवा बॅटिंग किंवा बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण करणं हे खाऊ नाही. आणि अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण चालू आहे वीर मराठा जोहे. नक्कीच 2 षटकं धावफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. फलंदाज बाद आतापर्यंत झाले ते म्हणजे तब्बल 3, 1 रनआउट आणि 2 दत्ता भगतनं विकेट कमावलेत. अतिशय दर्जेदार खेळ राहिलाय. आणि खऱ्या अर्थाने दादा विचार केला ना तर पूर्वीचा खेळ आणि आताच्या खेळामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. मी मगाशी म्हटलं अनवाणी पायानं खेळलेली सगळी मंडळी आहे. लांब बाह्यांचे शर्ट हातामध्ये घालायचे आणि ती पॅन्टचा पत्ता नाही, ती धगल पॅन्ट असायची, पण त्याच्यामध्ये अनवाणी पायानं गोलंदाजी करायची. असली मैदानं उघड्या डोळ्यांनी खेळणं सोडा, उघड्या डोळ्यांनी पाहिली नाही. आज मात्र ते खेळतोय सचिन गोलंदाजीच्या मार्कवर. स्केअरकटचा हा फटका इथे मात्र पॉईंट त्याच्या उभा होता. विश्वास पाटीलने कदाचित मन बनवलंय की आता इथून आम्हाला जिंकणं कठीण आहे की काय, कारण त्यानं स्वीकारली फलंदाजी. पण जो विश्वास पाटीलला आम्ही पाहिला आहे, त्या विश्वास पाटीलचा खेळ आम्ही पाहिला आहे, त्या विश्वास पाटीलचे बॅट आता मात्र मॅन केल्याच्या गत इथे जाणवायला लागली. पण ते मॅन करण्यामागं वीर मराठा जोहेची गोलंदाजीला पण महत्त्व द्यावं लागेल. तेवढंच महत्त्व राहील यातील मात्र शंका नाही. कारण मॅन केल्यानंतर ते मॅन होत नाही तर मॅन करायला लावली जाते. एक रन्स मात्र मिळते आहे. सिंगल डबल्सनं फार मोठा फरक पडणार नाही आहे. बोर्डवर धावा लागल्या ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 8. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाज सचिन मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आहे. आपण विचार केला तर 6 षटकं आणि 6 गोलंदाज. विश्वास पाटीलच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे ओळखणं कठीण झालं आहे. आणि एक गोष्ट मी अनुभवली, कुठेही लागू द्या अंगाला बॉल, अपील करायचा. आणि अपील कोण पहा कुठून, तर जवळपास फाईन लेगमधून. म्हणजे मला हे कळलं नाही की नेमकं दिसलं कसं काय की 40+ आहेत, 50+ आहेत. हा 50+ हिशोबच नाही दादा. हा रेग्युलर सगळीकडे हा रूल आहे. बाउंड्रीवरचा स्क्वेअर लेगचा फिल्डर अपील करतो कित्येक वेळा आणि सगळ्यात जास्त आवाज त्यांचा असतो. क्या बात, अतिशय उत्तम दर्जाचा बाउन्स बॉल, दर्जेदार बॉल. सचिन याचा हा मात्र 23 तरात आश्रय आपण पाहिला आणि या ब्रह्मास्त्र टाकला. निशब्द करणारी गोलंदाजी राहिली. अप्रतिम असं गोलंदाजी करतोय सचिन. अप्रतिम म्हणजे जवळपास बांधून ठेवलंय समोरच्या टीमला. ओ माय गॉड, काय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईट बॉल कॉल. आणि त्याचबरोबर मच्छिंद्र ठोंबरे जो आज स्ट्राईकवर आहे त्याचा आज वाढदिवस आहे. तर खऱ्या अर्थानं मच्छिंद्र ठोंबरे याला या स्पर्धेच्या वतीनं आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा मच्छिंद्र. कुडावे गावाची ओळख राहिली आहे. कुडावे गाव कित्येक वर्षापासून उत्तम आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळला आहे तो मच्छिंद्र ठोंबरे. याचंही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला फटका पाहिला आहे आपण, पाहतोय आपण पुन्हा एकदा. जाईल थांबला नाही आहे आणि अगदी गलीमधून चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर आणि आजच्या या बड्डे बॉयनं मात्र ठोकला हा पहिला चौकार. 14 धावा. नाव तुमचं सर? संदीप मुंडे. 14 ना. धन्यवाद संदीपजी मुंडे. आमचे स्कोरर एकदम एक्सपर्ट आहेत इथे महेंद्र पाटील सर. कारण कसं आहे, स्कोरर जर तुमचं चांगला असेल, कारण कोणाच्या मनात शंका येत नाही. आणि धावसंख्या 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14.
एक बॉलचा खेळ शिल्लक चेंडू आहे आणि शिल्लक आहे नारायण का? दादा महत्वाची गोष्ट अशी Sorry, आहे की sorry. क्रिकेटमध्ये समालोचकाची गरजच नसते प्रत्यक्षात. ही फक्त एंटरटेनिंग आहे. मुख्य कणा असतो तो गुणलेखक, तोच धावा मोजणार तेच लिहिणार. पण ग्रामीण क्रिकेटनं समालोचकांना घडवलं आणि समालोचन असोसिएशनने उभ्या राहिल्या आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांनाही प्लॅटफॉर्म मिळायला लागले. अनेक समालोचक आपण पाहतो. आज काका मात्र इथे आहेत कित्येक वर्ष. एक काळ नव्हे तर मी हे सांगतो की एक काळ त्यांनी गाजवला, गाजवत आहेत आणि गाजवत राहतील. यामधली ही पिढी आहे. प्रवीण दुगाडे नाव ही त्यातलंच आहे आणि त्यांच्या समवेत आम्हालाही संधी मिळते हे विशेष कौतुक. नक्कीच, आपण नक्कीच. धावा लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर, त्या म्हणजे 3 बाद 15 धावा. दिनेश सर, तुम्ही जे म्हणताय ते त्याला मी नक्कीच दुजोरा देईन. मी जस्ट आय विल डेफिनेटली ॲग्री. कारण आपल्या ज्या खेडेगावातील आपले जे समालोचक आहेत, आपले जे स्कोरर आहेत, संदीप मुंडेंसारखे झाले, तुमच्यासारखे झाले, नक्कीच त्यांना कुठेतरी वाव जर बेसवर त्यांना जर प्लॅटफॉर्म चांगला मिळाला तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि हा जो बेस तयार केला आहे रायगड 40+ मास्टर बिग बॅश, मी खरोखरच अण्णा गावडे साहेबांचं मी नक्कीच त्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी 40+ निर्माण केले आणि हे ढोले सोटे पोटे सगळे धावायला लागलेत. हे आणि धावल्यानंतर कसं त्यांचं होतं आहे की त्यांचा फिटनेस वाढतो आहे, त्यांचा स्टॅमिना वाढतो आहे आणि क्रिकेटमध्ये त्यांची आवड निर्माण होते. गोलंदाज गोपीशेठ, गोलंदाज महेंद्र पाटील बुवा आहेत. नक्कीच मी बोलतो नक्कीच महेंद्र पाटील आमचे काथारी बुवा जे कलव्याचे होते त्यांच्या पट्टे शिष्य आहेत. अप्रतिम गायन आहे त्यांचं महेंद्र पाटीलचं आणि क्रिकेटमध्ये पण ते जलवा दाखवतात आणि आलेत मला वाटते एक्सप्रेस वे एंडच्या दिशेने बॉलिंग करतायत. बघूया, चौथी आहे. सुंदर अप्रतिम गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट होतोय आणि काय गोलंदाज बॅट्समनला एक इशारा देतोय की जागते रहो. अप्रतिम असं गोलंदाजीचा प्रतिमा. आणि निलेश पाटील, त्यानंतर हर्षल पितळे, गोपीनाथ मोकल, त्यानंतर असे बरेचसे प्लेयर आहेत की त्यांना मी ते अप्रतिम शॉट, काय शॉट खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. चेंडू चुकीचा होता, चेंडू गलत होता, परंतु बॅट्समन मच्छिंद्र ठोंबरे यांनी काय शॉट खेळलाय, अप्रतिम शॉट. 6 धावांचं हे होते आणि आमचे संदीप मुंडे आमचे स्कोरर आहेत. अप्रतिम स्कोरिंग चालली सकाळपासून संदीप मुंडेंची. आणि धावसंख्या होते चौथ्या षटक चालू आहे, धावसंख्या होते 21. लॉस ऑफ विकेट 3 ना, 3 विकेट ना संदीप, विकेट 3 आहेत, लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट डिलिव्हरी, सुंदर फटका कार्पेटच्या साह्याने मिडविकेट दिशेने चेंडू खेळलाय, परंतु एका धाव समाधान मानावं लागेल मच्छिंद्रला. आणि थोडंसं कमबॅक केलं आहे, कारण षटकारानंतर किंवा चौकारानंतर ज्यावेळी गोलंदाज आपला सिंगल किंवा डॉट बॉल करतो त्यावेळी कमबॅक म्हणावं लागेल. महेंद्र पाटील, कात्रे भुवनचे पट्टे शिष्य आमचे बुवा गोलंदाजी करतायत. सुंदर फटका, काय शॉट खेळलाय, व्हॉट अ शॉट. आणि झेल होते का बघूया. बाहेरचे प्लेयर आहेत परंतु झेल झालेले नाही. धावसंख्या 6 ने भर अशी वाटते. धावसंख्या होते 28. लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथं षटक चालू आहे. नक्कीच थोडंसं टेन्शन वाढलं असेल हर्षल पितळे, नक्कीच टेन्शन वाढलं असेल निलेश पाटील, नक्कीच टेन्शन वाढलं असेल दत्ता भगत, त्यानंतर विनोद, गोपीनाथ मोकल यांचं नक्कीच टेन्शन वाढलं असेल की हा फलंदाज जो आहे तो फटकेबाजी काय करतोय. थोडं चुकीचे गोलंदाजी होते असं म्हणावं लागेल, परंतु इथे काही पर्याय नाही. चला गेम सुरू करायचं आहे. धावसंख्या 28. संदीप 28. किती बॉल आहेत? 2 चेंडू शिल्लक. मला 4 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत, 1 सिंगल आली आणि 1 डॉट, म्हणजे 13 धावा आल्यात. 4 चेंडू 13 धावा आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. महेंद्र आमचे बुवा, महेंद्र 2. सुंदर फुलटॉस चेंडू, बघूया झेल होते का. येस, आणि झेल झालेला आहे. एक तेरी एक मेरी, नक्कीच असं होतंय. तुम्हारी आणि मेरी हमारी भी होते. नक्कीच थोडं महेंद्र पाटील थोडं कमबॅक केलंय.
अंपायर थोडंसं आहे, नक्कीच अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. थोडंसं कमबॅक केलं आहे महेंद्र पाटील याने. मॅन फ्रॉम कळवे अप्रतिम आमचे काथरे बुवांचे शिष्य आहेत, उत्तम गायक आहेत आमचे आणि आमचे चांगले यांचे असे मित्र आहेत, प्रिय मित्र आहेत आमचे. आणि या 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025मध्ये परफॉर्मन्स करताना आजवरचा पहिला सामना वीर मराठा संघाने जिंकला आहे, दुसरा सामना लॉस झाला आहे, तिसरा सामना इज ऑन. धावसंख्या आहे चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू शिल्लक आहे. संदीप 28 थोडेसे कसलेलं आहे चेंडू. थोडं निलेश पाटील, हर्षल पितळे, गोपीनाथ मोकल, विनोद, त्यानंतर प्रकाश, दत्ता भगत असे मातब्बर खेळाडू आहेत इथे. बघूया आता काय होते. शेवटचा चेंडू आहे. महेंद्र पाटील कसा चेंडू टाकतोय. हो थोडंसं प्लेसमेंट केले सिंगलला. नक्कीच सेट सेक्शन चांगलं होते तिथे आणि होणार, त्यामध्ये वाद नाही. एका धावसंख्येच्या वाढीनंतर धावसंख्या होते 29. चौथा षटक संपलंय. आता 12 चेंडू आणि किती धावा करतायत. टाइमपास नको रुपया. चला गेम इज ऑन, स्पीड अप. सूर्या आचल कलंबोली. चला अंपायर सूर्या आचार्य याचा अर्थ असा की सूर्या स्पोर्टचे सर्व आदरणीय सूर्यकांतजी मस्कर यांचा सूर्या आणि आचल म्हटलं की आमचे विश्वनाथजी मस्कर रायगड क्रिकेट समालोचक यांचे सल्लागार, या दोघांचा मिळून हा संघ म्हणजे सूर्या आचल 11 कलंबोली. सूर्य आचल कलंबोली वर्सेस वीर मराठा जोया ही मॅच चालू आहे. मी जोडलेल्या लिंकवर यूट्यूबवर असले सर्व क्रिकेट प्रेमींचे, क्रिकेट रसिकांचे मी नारायण पाटील, मॅन फ्रॉम दादर पेन, मॅन फ्रॉम वीर मराठा जोहे. बॉलर्स नेम निलेश, अशोक दिगंबर नागे आहे तिथे. काय गोलंदाजी केली मला वाटते. बॉलर दिगंबर नागे. धावसंख्या 30 वर गेली आणि थोडंसं काहीतरी कानमंत्र देताना आमचे विकेट किपर 31 सॉरी माफ करा, थोडंसं माणसाहोत आम्ही चुकबोल घ्यावी. आणि समोरच आहे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे, समोरच LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा बोर्ड. पुढचा चेंडू, हो काय चेंडू टाकलाय. ब्लॉकमधला चेंडू आहे आणि थोडंसं कधी ना फास्टर बॉलरला बॅट्समन सहज खेळू शकतो, पण तो स्पिनर येतो लेग स्पिन ऑफ स्पिन करणारा, त्याला खेळणं खूप कठीण जातं. त्यासाठी ताकद लागते त्यासाठी. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू मारलाय लेगच्या. गोपीनाथ मोकल आहे तिथे. काय करतात. येस उत्कृष्ट फलन क्षेत्ररक्षण आहे गोपीनाथ मोकले यांचं. एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 32. 5वं षटक चालू आहे. थोडासा असं म्हणावं लागेल संदीप की वीर मराठे थोडासा फास आवडलेला आहे. अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम शॉट. बघूया झेल होतोय का. येस आणि विकेट जातोय. चौथा झटका बसतोय. येस महेंद्रने. येस आणि झेल घेतले आमचे पट्टे शिष्य काथडी बुवांचे महेंद्र पाटील, मॅन फ्रॉम कळवे. काय आम्हाला वाटलं इथून षटकार जाणार, परंतु नाही. निराश बॅट्समन होतोय. अप्रतिम दिगंबर नागे, अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या स्थिरवलेली. संदीप धावसंख्या 32. 5वं षटक चालू आहे. एक मला वाटते कलंबोली संघाला थोडंसं काहीतरी विचारमंथन करावं लागेल, कारण शेवटचे काही चेंडू आहेत त्याच्यावर मोठे फटके खेळावे लागतील कलंबोली संघाला, तरच थोडासा फायटिंग स्कोर होऊ शकतो. आता स्कोर आहे 5वं षटक चालू आहे. स्कोर आहे फक्त आणि फक्त 32. इम्रान येतोय. बघूया इम्रान, माझा पण मित्र आहे इम्रान शेख, पोलीस दलामध्ये आहे, माझा स्टुडंट आहे. बघूया हा इम्रान काय करतोय.
हो सुंदर चेंडू, काय चेंडू टाकलाय आणि स्वतःचे बॉलर जातोय धावा, परत 2 धावा रोखू शकत नाहीत. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 34. 34 34 34 34 धावसंख्या. मला वाटतंय 5वं षटक चालू आहे आणि दिगंबर नागे जे पोलीस दलामध्ये आहेत, नवी मुंबई पोलीस, असे दिगंबर नागे. थोडंसं समाधान मानावं लागेल हर्षल पित्रेला की खरोखरच आपली गोलंदाजी थोडीशी चांगली झालेली आहे आपल्या संघाची. ओ माय गॉड, काय घडतंय काय बिघडतंय, परंतु इथे अंपायरने तसे मस नाही होय आणि डॉट बॉल. बॅट्समन बघत राहिला, बॉलर बघत राहिले, फिल्डर पण बघत राहिले आणि चेंडू कलेक्ट केला आपल्या किपरने. सुंदर गोलंदाजी नागे, थोडा फसवा चेंडू टाकला होता. चला वाईट बॉलचा थोडंसं हे करायचं आहे. थर्ड अंपायर आमचे. चला लवकर पिकअप करा, स्पीडअप करा मित्रांनो. अद्याप 2 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. मला वाटतं रिव्ह्यू कशाचे असावेत आणि कशाचे नसावेत हे पण 40+ जे आमचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. चला गेम ऑन. फेअर डिलिव्हरी आहे नक्कीच. मला वाटते आय थिंक इंटरनॅशनल लेवलला पण वाईट बॉलसाठी मध्यंतरी काहीतरी हे घेतलं होतं रिव्ह्यू, नंतर त्यांनी बंद केलं आहे. ठीक आहे, मग अंपायरला अर्थ का राहिला त्यांच्यावर. जर तुम्ही डाऊट करता अंपायरवर, मग अंपायरला अर्थ करायला आहे. पुढचा चेंडू नागे. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात येतोय माझा मित्र गोपीनाथ मोकल. काय फिल्डिंग करतोय, अप्रतिम फिल्डिंगसाठी मला 500 रुपये द्यावे लागतील ऑनलाईन. हा का, म्हणजे 1,500 जवळपास होतील. मगाचे 1000 आणि आता 1,500 आणि तो खर्च होणार आहे मला माहिती आहे. मला वाटतं 5 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप धावसंख्या आहे ती 5 विकेट का. ओके, कॉमेंट्री बॉक्स, कम टू द कॉमेंट्री बॉक्स. माझे मित्र दिनेश पाटील सर मला जॉईन होतात आणि हँड ओव्हर टू दिनेश पाटील सर. 5 बाद 35 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. 5 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा किती येतील आतापर्यंत विचार केला तर गमावण्यासारखं जवळ काहीच नाही आहे सूर्य आचार्य 11 कलंबोळी संघाच्या. परंतु याही षटकामध्ये जर का 10-12 धावा आल्या तर 45-50 धावा ही चॅलेंजिंग टार्गेट बनू शकतो, जो मागच्या सामन्यामध्ये 36 धावांचा टार्गेट चॅलेंजिंग बनला होता. पण त्यासाठी प्रयत्न राहतील का, कशा प्रकारचा खेळ राहील आतापर्यंत विचार केला तर मच्छिंद्र ठोंबरे याच्यात धावा जास्त दिसत आहेत, कारण त्यांना आतापर्यंत विचार केला 15-16 धावा एकट्यानं जोडलेत. इम्रान शेख मात्र अजूनही क्रीजर उभा आहे आणि गोलंदाज सचिन नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इम्रान ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला मात्र मच्छिंद्र ठोंबरे. 6 बॉल. स्लॉक षटक समजला तर इथे मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटकावायचा होता. सिंगल रन्स मात्र मिळेल, फेकी येईल. तत्पूर्वी मात्र 1च रनवर समाधान मानावं लागेल. 36 धावा. 5 बॉलचा पूर्वार्ध फक्त शिल्लक राहिलाय. अतिशय सर्वोत्तम मैदान आणि सर्वोत्तम मैदानावरती मात्र अतिशय सर्वोत्तम उत्कृष्ट दर्जाची ही स्पर्धा पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता मच्छिंद्र ठोंबरेला, पण धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. शॉर्ट स्क्वेअर लागला तो फक्त घरंगळत राहिला बॉल. गोलंदाजी मात्र वीर मराठा जोहे संघाची खूप उत्तम राहिली आज, कारण त्याच्यामुळेच हर्षल पितले खुश असतील आणि हर्षल पितले तसे लकी राहिलेत रायगड प्रीमियर लीगमध्ये. दरवर्षी विश्वनाथ मोठ्याला कर्णधार म्हणून बनवायचे विश्वजित ठाकूरला. यंदा मात्र किरण पवार या संघात संघनायक आहे, त्याच्यामुळे हा फटका आलाय, मोठा फटका कन्वर्ट केला आहे. इम्रानच्या बॅटमधून आलेल्या या षटकारानं मात्र धावांचं बल वाढलं जाईल. 43वर मजर मारली जाईल. हा मोठा फटका. मी म्हटलं होतं की 50-50 धावा जरी आल्या ना तर टार्गेट चांगला बनू शकतो. फक्त तुम्हाला स्वतःला माहीत असायला हवं की सामना आम्ही जिंकू शकतो, कारण खऱ्या अर्थाने विचार केला ना तर 36 धावा ही मागचा सामना टाईटच झाला होता. नक्कीच दिनेश सर, कारण 1983 वर्ल्ड कप आठवण येत आहे. फक्त
83 की 84 धावा होत्या आणि पेप्सीचा संघ जिंकण्याच्या उन्मादात उतरला होता, परंतु कपिल देवच्या संघाने तो सामना जिंकून कारण पहिलं वर्ल्ड कप दिलं होतं. यांना माहीत होतं की सामना आपल्याला जिंकायचा आहे. हे तुम्हाला माहीत असायला हवं की मला काय करायचं आहे. बॅटची आतली कडा लागली, आयोजकांचा वेळ थोडा वाचला असं म्हणता येईल. 1 रन्स मात्र मिळते. 44 धावपलकर धावा लागतायत. अतिशय उत्तम गोलंदाजी जरूर राहिली आहे. धावा रोखून धरलेत. मच्छिंद्र ठोंबरे ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज राहील. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी सचिन नंबर 2 करतायत. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ आपण इथं पाहतोय. आणखीन एक चांगला फटका मच्छिंद्र ठोंबरेने दाखवून दिलं की आतापर्यंत मला संधी नव्हती मिळाली बॅटिंगला. ही नेमकी चूक काय, ही चूक दाखवून दिली. मच्छिंद्र ठोंबरेने एकट्यानं किल्ला हा लढवलाय. धावपलकर धावा लागल्या तब्बल 50 धावा. लढण्याचं सामर्थ्य असणारं धावसंख्या धावपलकार उभी केली आहे. मच्छिंद्र ठोंबरेनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मला काय या टीममध्ये घेतलं आहे, माझं सिलेक्शन काय या संघामध्ये झालं. एकट्यानं 22 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक परंतु हा फटका मात्र जाईल. आणखीन एक सीमारेषा बाहेर. मच्छिंद्र ठोंबरे ऑन फायर. अफलातून इनिंग सजवली. शेवटचा बॉलवरही शेवट अप्रतिम केलं आणि मच्छिंद्र ठोंबरेनं एक चपराक लगावत सांगितलं की मला फलंदाजीला का पाठवलं नाही अगोदर, आणि त्याचीच खेळ दाखवला. मच्छिंद्रानं अप्रतिम दर्जेदार खेळ दाखवला. 56 धावा धावपलकावर लागल्या आणि 57 धावांची इथे मात्र गरज राहिली. वीर मराठा जोहे संघ जो आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, पण या षटकामध्ये मच्छिंद्रानं एकट्यानं चांगली धावसंख्या लुटली आणि त्याच्यामुळेच एक सुस्थितीमध्ये हा संघ येऊन ठेपलाय. तत्पूर्वी अतिशय दर्जेदार अप्रतिम आणि सुंदर या स्पर्धेचा खेळ आपण पाहिला. आज उद्घाटन सोहळा या स्पर्धेमध्ये पाहिला. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 आणि या उद्घाटन या सोहळ्यामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये मलाही काही तुम्ही सहभागी करून घेतलं. त्याबद्दल या स्पर्धेचे सर्व आयोजक आदरणीय श्री अण्णा गावडा साहेब, 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष, संपूर्ण कमिटी, सूर्यकांत दादा असतील, आमचे टिके माळी सर असतील, या सर्वांचा मी आभार प्रकट करतो आणि आजची सेवा इथे समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नक्कीच थोडंसं विचार करण्यासाठी गोष्ट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 35 आणि धावसंख्या आता झाल्यात जवळपास 56 म्हणजे शेवटच्या ओव्हरला आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 36 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. पण पहिले जी सामना झाला होता वाशी विभाग विरुद्ध म्हणजे 59 धावांचं लक्ष होते आणि माझे आता कॉमेंटेटर माझे मित्र प्रवीण जोडले जातात इथे. प्रवीण दुगाडे नक्कीच एक नाम ही काफी आहे. प्रवीण नक्कीच 57 धावांचं लक्ष आहे प्रवीण. आणि आता जिंकण्यासाठी वीर मराठा जोहे संघाला वीर मराठा जोहे के लिए 57 रन तो बनाने होंगे, लेकिन शुरुआत में ऐसा लगा था, आपके कमेंट्स भी मैं सुन रहा था, आपने कहा था कि अब जंजीरों में जकड़ा है, कसावट भरी गेंदबाजी हो रही है, लेकिन क्रिकेट है, जब तक अंतिम गेंद गिर नहीं जाती तब तक कुछ कहना गलत होता है. और जो रन ऐसा लग रहा था 35-40 के करीब रहेंगे, वो रन पहुंचे 56 पर. तो ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल इसे यूं ही नहीं कहा जाता. हर एक गेंद के बाद एक नया समीकरण आता है, एक नया उलटफेर आता है. और इसीलिए इस क्रिकेट में हम देखते हैं मैदान के अंदर तो 11 खिलाड़ी होते हैं, लेकिन कई 11 करोड़ से भी ज्यादा जनता इस खेल को चाहती है. इस खेल की विशेषता ये है. तर आज ज्याने आपला वेळ दिला आणि आमच्या असोसिएशनचे सर्वात लाडके बंधू शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुक जय येतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे परमभक्त शिवभक्त म्हणून ज्यांची आमच्या असोसिएशनमध्ये ओळख आहे ते दिनेश पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जातो. 40+ रायगडचे अध्यक्ष सन्माननीय अण्णा गावडे यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जातं आहे. दिनेश पाटील साहेब आपण आलात
मायक्रोफोनवरून जो समालोचन आपण केलं आणि या स्पर्धेची जी शान वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक आभार. चला बॅट्समन वीर मराठा जोहे, ओपनिंग बॅट्समन जरा कृपया ग्राउंडवर पाठवायचे आहेत लवकरात लवकर. वीर मराठा जोहे ओपनिंग बॅट्समन, चला लवकर कृपया थोडंसं स्पीडअप करा, कारण आणखीन आपल्या 2 सामने खेळवायचे आहेत इथे. चलिए 18 ओवर अभी भी गिनने बाकी है इस सत्र के 6 और आने वाली 12 मैच की तरफ हम चलेंगे. मेरे साथ है वीर मराठा जोन के 12th मैन नारायण पाटिल सर यहाँ पर मौजूद है. पर्पल कैप इसका मतलब यह है ये 50 के ऊपर या 50. दत्ता भगत और विनोद पाटिल और दत्ता भगत 57 रनों का पीछा करना है. यहाँ पे देखिए तीसरा मैच खेल रही है शायद सूर्या आंचल और वीर मराठा जोहे भी तीसरा मैच खेल रही है. एक मैच वो जीत चुके हैं, एक मैच वो हार चुके हैं. सिद्धदेव फाइटर्स और सन सिटी ब्लास्टर उल्वे नोडिया आने वाला मैच जो है सिद्धदेव, देखिए क्या होगा, क्या हो सकता है लीग में अगर यहाँ पर सूर्या आंचल 11 कलम्बोली जीतती है और सिद्धदेव फाइटर्स अगर जीतती है सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड के खिलाफ, तो 3 टीम ऐसी होगी जो एक एक मैच जीतेंगे और वहां पे जिसका रन रेट अच्छा होगा वो क्वालिफाई हो सकती है. ये शंकाएं मैंने बताई. ये लीग में ये कमेंटेटर्स को ये बताना जरूरी है कि क्या करने से क्या हो सकता है. यहाँ पे देखिए मौका ऐसा नहीं है सूर्या आंचल 11 कलम्बोली को मौका नहीं है, ऐसा नहीं है कि वीर मराठा जोहे के पास मौका नहीं है. वीर मराठा जोहे अगर जीतती है तो 3 में से 2 मैच वो जीतेगी. 2 मैचेस जीत चुकी है सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड जो आखिरी मैच खेलने वाली है. तो जो आखिरी मैच होगा उसके रिजल्ट के ऊपर कुछ असर नहीं होगा अगर ये मैच जीतती है वीर मराठा जोहे. लेकिन अगर यहां पर जीतती है सूर्या आंचल 11 कलम्बोली तो वो दुआ करेगी कि अगला मैच सिद्धदेव फाइटर्स जीते या फिर सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड भी जीतती है तो भी 2 टीमें ऐसी होगी जिसका मैच 1-1 पे बराबरी पे होगा. दत्ता और विनोद रिवर्स दागने की कोशिश, 57 का पीछा करना है. लगी तो आबाद वरना बर्बाद है. कैसी दोधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती है. यह दोधारी तलवार है. रिवर्स स्वीप सिंगल मिला. बिल्कुल सही कहा दिनेश पाटिल सर और नारायण पाटिल सर. आपने जब पहले सत्र में कमेंट्री हो रही थी आपने कहा कि एक मन में कॉन्फिडेंस होना चाहिए कि मुझे जीतना है जीतना है. जब 1983 का वर्ल्ड कप जीता था तो कपिल देव निखंस ने दूसरे सत्र से पहले ये कहा था अपने खिलाड़ियों को कि लोग भले ये कहे, हेलो, लोग भले ये कहे कि हमने उनसे हेलो तो जरूर हेलो 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 इसकी तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं 57 का पीछा करते हुए. हेलो 2 और साइड के ऊपर इस गेंद को खेला है दत्ता भगत ने डीप स्क्वायर लेग पर गेंद जाती हुई. 1 रन यहां पे जरूर मिलेगा. 1 से रन संख्या बढ़ती हुई 3 रन. 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. मैं वही बात कर रहा हूं कि कपिल देव निखंस 83 वर्ल्ड कप के बारे में जो बातें कही गई थी ड्रेसिंग रूम में कपिल देव साहब ने अपने खिलाड़ियों को यह बताया था लोग भले ही हमें ये कहे कि हमने उनसे अच्छी गेंदबाजी की या नहीं की, लोग भले ही हमसे ये कहे कि हमने उनसे ज्यादा अच्छी
बल्लेबाजी नहीं की, लेकिन लोगों को हमें ये कहने का मौका नहीं देना चाहिए कि हमने उनसे बेहतर कोशिश नहीं की। तो वो जो बेहतर कोशिश थी जीत की लालसा में, और वही कोशिश आखिरकार भारत को 1983 का विश्व विजेता बना पाई। बरोबर, नक्कीच सर, कारण तुमची मेहनत, तुमचं हार्डवर्क, तुमचं परफॉर्मन्स तुमचं दाखवत असतं. जिथे कुठे तुम्ही असाल तिथे तुमचं हार्डवर्क प्रिझर्व करतो तुम्हाला, की तुम्ही यू कॅन डू इट अँड डेफिनेटली यू अचीव युअर गोल. तुम्ही तुमचं लक्ष तुम्ही अचीव करू शकता. बघूया 57 धावांचं लक्ष आहे वीर मराठा जोहे संघासाठी. हाँ, निश्चित रूप से आप में वो जज्बा होना चाहिए, मैं कुछ कर सकता हूँ, मुझे कुछ करके दिखाना है. ये जो जुनून और जज्बा अगर आप में होना तो दुनिया के किसी भी कोने में भी आप अगर खड़े हो तो खुद को साबित कर सकते हैं. टीम का टोटल 4 रन. संदीप मुंडे साहब हमारे साथी स्कोरर, काफी अच्छी स्कोरिंग हो रही है. रोहित गाताड़े थोड़े से बिजी है, रन रेट देख रहे हैं कि कौन सी टीम इस वक्त किस पोजीशन पर है, कैसा रन रेट है. काफी बेहतरीन स्कोरर है. 24 लाइव इवेंट की पूरी टीम, चैम्बो और उनके साथी काम कर रहे हैं. अंपायर अरुण बारेंगे, अविनाश बारेंगे, टीके कुरंगड़े, निशांत माड़े, एक जमाने के टेनिस के बेहतरीन प्लेयर, और इस साल उन्होंने एग्जाम भी दी है, एमसीए एग्जाम पास कर चुके हैं निशांत माड़ी. काफी अच्छी अंपायरिंग उनकी एकेडमी, लेदर एकेडमी भी यहां पर चलती है. लेकिन देखिए सामने यहां पे टेनिस बॉल चल रहा है, लेकिन नेट में लेदर बॉल प्रैक्टिस हो रही है. देखिए अब अटैक करने का सोचा था, स्टेप आउट करके लेदर बॉल के खिलाड़ी ने मारने की कोशिश की थी. शुरुआत में उन्होंने डिफेंस किया था, लेकिन अटैकिंग मूड में वो भी आ चुके हैं. शाम का वक्त है, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी. इन दो रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 6 रन. 57 का पीछा करना है. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 51 की अभी भी जरूरत है, लेकिन समय ज्यादा बर्बाद ना हो. 29 में अब 51 रनों की जरूरत. 51 रनों की जरूरत. 29 गेंद है, बैकफुट पे जाके इस गेंद को खेला था विनोद ने. 1 रन जरूर मिला. यहां से आवाज मत दीजिए भाई. अब मैं आपकी एक्साइटमेंट की तारीफ करना चाहूंगा, लेकिन यहां से आवाज देंगे, माइक से वो आवाज चली जाएगी, और ये जो है ये बोलने की सुविधा नहीं है. हाँ, आप मेरे साथ कमेंट्री शेयर कर सकते हैं, लेकिन माइक के जरिए आप अपने खिलाड़ियों को चीयर अप नहीं कर सकते. देखिए हमारे जो सेंसिटिव ब्लास्टर मर्फी शेड यहां पर बैठे हुए हैं. उनकी टीम शायद 2 मैच जीत चुकी है ना, 2 मैच जीत चुकी है सेंसिटिव ब्लास्टर उलवेल नोड. तो उनके चेहरे पे वो ग्लो नजर आ रहा है 2 मैच जीतने का. जो ग्लो होता है, जो ताजगी होती है जीत के बाद, जो खुशी होती है सामने वाले को रौंद कर जब इंसान जीत का तिरंगा लहराता है, तो वो एक अलग खुशी होती है चेहरे पर. वो खुशी नजर आ रही है. लेकिन इस वक्त मैं देख रहा हूं टेंशन और टेंशन भरी झलक मुझे चेहरे पे दिखाई दे रही है नारायण पाटील सर के. नक्कीच सर, कारण कसं आहे, आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 6 आणि आता राहिले चेंडू 28 चेंडूमध्ये धावा पाहिजेत. 27 मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. ठीक आहे, थोडं लक्ष काय एवढं काय कठीण नाही, परंतु वीर मराठा संघाचे बॅट्समन जे आहेत ते नक्कीच हे लक्ष पार करू शकतात अशी माझी खात्री आहे. निश्चित रूप से पार तो करना ही होगा. पार करेंगे तो बेड़ा होगा पार. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. 1 रन यहां पे जरूर मिलेगा. सिद्धदेव वायडेरिक मॅच जिंकले ना. देखिए फ्रेंचाइजी भी सोच रहे हैं कि चलो इस साल नहीं, लेकिन अगले साल की ओर हम ध्यान देंगे. फ्रेंचाइजी यही सोच रहे हैं.
क्रॉस लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, काफी अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश कर रहे हैं गेंदबाज विश्वास पाटिल। चलिए बगैर टाइम पास ये सत्र जारी रखना है आपको, क्योंकि 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अभी भी जरूरी है 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इसे कहते हैं चेसिंग का वो जो दबाव है, 57 रनों का जो पीछा करना है। नारायण पाटिल सर 9 रन हो चुके हैं, अभी भी 48 रनों की जरूरत है 12 की औसत से। 4 ओवर में 24 गेंदों में 48, हर गेंद के ऊपर 2 रन, 12 का औसत है। रन ऐसे नहीं है, रन बन सकते हैं, क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं का खेल है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। इस खेल की एक कहावत है, कुछ नहीं कहा जा सकता इस खेल के बारे में जब तक आखिरी गेंद और आखिरी रन बनते हुए हम ना देखें, तब तक कुछ। हाँ प्रवीण सर, आप जो बोल रहे हैं नक्की जो आप बोल रहे हैं मैं आपके सहमत हूँ, लेकिन क्रिकेट इज एन अनसर्टेनिटी गेम, अनिश्चितताओं का भरा हुआ गेम रहता है। कुछ किसी भी वक्त जब आखिरी गेंद नहीं गिर जाता, गोलंदाज काहीतरी बॉलर्स ने प्लीज। प्रथमेश, पहली गेंद डॉट जा चुकी है और इस प्रज्ञेश या प्रथमेश कोटेकर, तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर एक और मैच बाकी है। इस मैच में देखिए नारायण पाटिल सर थोड़ा टेंशन भरा माहौल जरूर है। बल्ले का बाहरी किनारा, पहले स्लिप के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया, सिंगल ही मिलेगा और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 10 रन। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी फ्रेंचाइजी अब खुश है सूर्यांचल 11 कलम्बोली के, उनकी टीम का पलड़ा थोड़ा भारी है। वहीं वीर मराठा सोए हमारे अरशद पितरे साहब, जिन्हें क्रॉस लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, बल्लेबाज प्रकाश कुंभार, रसायनी के खिलाड़ी, क्षमता इनमें। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 57 का पीछा करते हुए 12, जरूरत है 20 गेंदे 45। 20 गेंदों में 45 रनों की जरूरत है। क्या गेंदबाजी हो रही है। शुरू से अगर ऐसा खेल होता तो जरूर सूर्यांचल 11 कलम्बोली, ये लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। ओवर नंबर चल रहा है ये तीसरा। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, 1 रन यहां पे जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा, लेकिन 1 ही रन, 1 ही रन और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 14 रन। 43 रनों की जरूरत है अब 19 गेंदों में। 19 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे। नारायण सर, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हा चेंडू संपल्यानंतर? नक्कीच तुम्ही तुमचं मत मांडू शकता। ऑन साईडला चेंडू तटवण्याच्या नादात फलंदाज चकतोय, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने। 1च धाव मिळते आणि 1 धावेने आता समीकरण बनलंय ते 18 चेंडू आणि 42 धावा, 14च्या सरासरीने आता धावा जमवायच्या आहेत। नक्कीच सर, कारण मी म्हणू शकतो
कारण त्याच्या आधीची आम्ही जे पहिली मॅच खेळलो ते 59 रन आम्ही चेस केल्या होत्या. जवळपास 2 चेंडू राखून आम्ही जिंकलो होतो. परंतु आता जी परिस्थिती आहे थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. थोडंसं हवामान थोडंसं संत झालं आहे, थोडंसं ॲटमॉस्फिअर थोडंसं स्लो झालेलं आहे, म्हणून कदाचित थोडे मोठे फटके बसत नसेल. परंतु 18 चेंडू आणि किती 42 रन म्हणजे 14ची सरासरी आहे. नक्कीच हा जो कळंबोली संघ आहे त्यांनी गोलंदाजी नक्कीच अप्रतिम केलेली आहे. ह्याला मी त्यांना श्रेय देईन. आणि थोडीशी फलंदाजी वीर मराठा जोई संघाची थोडीशी कमकुवत झालेली अशी मी बघावं लागेल, कारण थोडे मोठे फटके खेळावे लागतील. कारण 18 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे वीर मराठा जोई संघासाठी. आणि जर मॅच जिंकायची असेल तर मोठे चौकार षटकारांमध्ये तुम्हाला नक्कीच ते फटके तुम्हाला परावर्तित करावे लागतील. हाँ निश्चित रूप से बाउंड्रीज और छक्कों में डील करनी होगी अब इन रनों को अगर पूरा करना है तो अगला मैच होगा सिद्धदेव फाइटर्स वाशी विभाग बनाम सन सिटी ब्लास्टर उल्वेनोड. दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. सिद्धवेद फाइटर वाशी विभाग बनाम सन सिटी ब्लास्टर उल्वेनोड. गेंदबाज अजित पाटिल, स्ट्राइकर एंड पर विनोद. प्रकाश कुमार, विनोद गायकर, इन दोनों को रन बनाने होंगे. टॉस अब होने वाला है. सिद्धवेद फाइटर्स वाशी विभाग बनाम सन सिटी ब्लास्टर उल्वेनोड. अरे भाई जल्दी कीजिए. ये ऑफ स्टंप के ज्यादा बाहर वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के तहत 41 रनों की अब जरूरत है. बची हुई 18 गेंदों में 18 गेंदे 41 रनों की जरूरत. आज की ब्रेकिंग न्यूज रही है जयेंद्र कड़ू का बल्ला. क्या बल्ला चला उनका, जिस तरह से उन्होंने रन बनाए सन सिटी ब्लास्टर उल्वेनोड के लिए. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात था. गेंद हाथों से चिटके कैच होने की संभावना थी, लेकिन यहां पे सीधा रनआउट के तौर पर दूसरे रन के लालच में एक और विकेट खोती हुई नजर आई वीर मराठा सोहे. तो मैच की तरफ हम चलेंगे. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला था डीप बैकवर्ड पॉइंट. बाउंड्री के बाहर गेंद ट्रैवल हो रही है 4 रनों के लिए. बेहतरीन खूबसूरत चौका ये हासिल हुआ. जब आपको रन चाहिए होते हैं तो वहां पे अगर बाउंड्रीज आती है तो जरूर आपकी टीम वापस आने में देर नहीं लगती मैच में. देखिए समय के साथ चलिए क्योंकि एक मैच और बाकी है और घड़ी का कांटा कह रहा है कि 7:01 हो चुका है. क्रॉस लाइन खेलने की कोशिश, बाउंड्री के बाद एक डॉट गेंद आई. रन बन सकते हैं, मारने वाले में दम होना चाहिए. मैं हमेशा कहता हूं कि रन बन सकते हैं, बनाने वाले में वो दम होना चाहिए. जिस तरह हमारे धर्मेंद्र साहब, जिनकी अफवाह फैली हुई थी बीच में, वो हमेशा कहते थे कि चुन चुन के मारूंगा. उसी तरह गेंदों को अगर ये बल्लेबाज चुन चुन के मारते हैं छक्कों के लिए तो रन बन सकते हैं. क्यों नहीं बन सकते? क्रिकेट है भाई.
फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, क्या मिलेंगे चार, क्या होगा मेरा बार, और इस चार के साथ टोटल बन चुका है 26। फाइन लेग बाउंड्री के बाहर इस गेंद को खेला बल्लेबाज विनोद गायकर ने। मैच में अभी बहुत कुछ बाकी है, ये दर्शाने वाली बाउंड्री लगाई, शॉर्ट फाइन लेग को चीरती हुई गेंद गई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन विनोद गायकर द्वारा। अभिषेक सावंत तो तिकडे बसला एकदम तिकडे और ये ऑन साइड के ऊपर मिड विकेट की एरिया को कवर करने की कोशिश की थी, दूसरा रन यहां पे जरूर मिला। इस बीच हमारे बीच एरिया कमांडर अभिषेक सावंत आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे और उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा मंच पे आके इस रायगढ़ 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बैश लीग 2025 का मजा लें। अभिषेक सावंत साहब यहां पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करेंगे। उनको मैं देखूं और उनका नाम ना लूं, ऐसा हो नहीं सकता, क्योंकि इनके और मेरे बीच जो गहरे रिश्ते हैं, इन रिश्तों को पूरी रसाई नहीं जानती है। टीम का टोटल 29 आणि आता जिंकण्याचे 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता। 12 चेंडू 28 धावा। वीर मराठा जोई संघ जर ही मॅच जिंकतोय तर वीर मराठा संघ सुपर हिटमध्ये पोहोचू शकतो असं मला असं वाटतंय, कारण काही मॅचेस पण काहींनी जिंकलेले आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला नक्कीच ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार लागावे लागतील। 12 चेंडू 28 धावा, पर ओव्हर 14 धावांची आवश्यकता। तो टीम का टोटल आ चुका है 29 रन आ चुके हैं। बड़े हिट्स लगाने होंगे, बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टंप लाइन और लेंथ रखी है गेंदबाज विश्वास ने। खारगर एक्सप्रेस के तौर पर जिन्हें जाना जाता है, काफी अरसे से क्रिकेट खेल रहे हैं और क्रिकेट खेल नहीं रहे हैं बल्कि अच्छा क्रिकेट इन्होंने खेला है, जितना भी खेला है। अंदरूनी किनारा बल्ले का शॉट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया, एक ही रन मिला वहां पे और इससे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 30 रन। 27 रनों की जरूरत है अब। 10 गेंदे 27। टेंशन थोड़ा नारायण पाटिल सर इनके चेहरे पे मैं देख रहा हूं, थोड़ा सा टेंशन तो आता ही है, क्योंकि क्रिकेट है, भावनाओं से जुड़ा हुआ खेल है, भावनाओं से जुड़ा हुआ ये खेल है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, हल्की सी अपील हुई, सिंगल जरूर मिला, लेकिन सिंगल से प्रेशर बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर, और जब बाउंड्रीज आएगी, छक्के आएंगे तो प्रेशर बढ़ेगा गेंदबाजों के ऊपर, क्योंकि जितने सिंगल, जितनी डाउन गेंदें आएगी, अंतिम ओवर में एक बड़ा लक्ष्य रहेगा फिर। और यहां पे अगर 6 आते हैं, 4 आते हैं, तो अंतिम ओवर में एक रीचेबल टारगेट आपके सामने हो सकता है। घुमा के तो मारा जरूर है, 1 रन मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। वीर मराठा जोहे बनाम सूर्या आंचल 11 कड़म्बोली। 1 रन यहां पे मिला, दूसरा छुड़ाने की कोशिश जरूर की गई थी, लेकिन अभी भी मैच खत्म नहीं हुआ। ना मैच जीती है वीर मराठा जोहे, ना जीती है आंचल सूर्या आंचल 11 कड़म्बोली, कोई भी नहीं जीता अब तक। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में है, क्या होने की संभावना, लेकिन गेंद ने रास्ता ना पाया, बाउंड्री का अंपायर का इशारा आना जरूरी। लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से ये 4 रन। सर मला एक कळत नाही, ज्यावेळी शॉट आता खेळला गेला आणि बॅट्समन बघत उभा राहिले, झेल होईल न होईल तो नंतरची गोष्ट, पण तुम्ही रन धावू शकता तुम्ही,
म्हणजे हा कुठला कॉन्फिडन्स आला तुमच्यामध्ये हो याचे इट्स कॉल्ड इट इज युअर ओव्हर कॉन्फिडन्स. बघा क्रिकेटमध्ये आता एक नवीन रूल आला आहे की ज्यावेळी फलंदाज बाद होतो त्यावेळी नवीन फलंदाजच स्ट्राईकला येतो. त्याच्यामुळे काय होतं, बरेच खेळाडूंना असं वाटतं की समोरचा खेळाडू झेल घेईल, पण तो झेल जर सुटला हवेत असणारा चेंडू तर तुम्हाला 2 धावा घेण्याची संधी असते. नवीन झेल घेतला तर नवीन स्ट्राईक घेणला येणार, तो येणारच आहे, पण जर झेल सुटला तर तुम्हाला 2 धावांचा बोनस मिळू शकतो. हे खरं तर खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवं. माझं काम आहे धावणं आणि रन पूर्ण करणं, खेळाडूचं काम आहे झेल घेणं. ज्या कामात जो चुकला तो संपला. पण मला एक कळत नाही, एखादा बॅट्समन तुमचा शॉट खेळतो आणि तो झेल होईल न झेल नंतरची गोष्ट, पण तुम्ही धावा रन तुम्ही करू शकता ना, 2, 3, 4 तुम्ही धावा धावू शकता. झेल होईल नंतरची गोष्ट, पण एखादा बॅट्समन शॉट खेळल्यानंतर तुम्ही बघत बसता त्या चेंडू झेल होईल की न होईल. इट आय नो युअर कॉन्फिडन्स, बट मला हे काही गोष्टी काही पटत नाहीत सर. हाँ, निश्चित रूप से मुझे भी अच्छा नहीं लगता. आपका काम है रन. मनीष पवार आ चुके हैं, आखिरी 6 गेंदें और 19 रनों की जरूरत है. बड़ा लक्ष्य है और वो बड़ा लक्ष्य बाएं हाथ के गया गेंदबाज के खिलाफ पूरा करना है. 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा. काका महादेव, इस मैच में को अगर सूर्या आंचल 11 कड़बोली जीती है तो आज के हाथ में मजा आएगा. मजा आएगा, मैं आपको बताऊंगा इस मैच के रिजल्ट के बाद. लेकिन अगर वीर मराठा जो है यहाँ पे जीतती है तो उनके क्वालिफाई होने के चांसेस ज्यादा है. और उस रिजल्ट के बाद मैच नंबर जो 6 है सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड हारी या जीते उनको क्वालिफाई होने का सीधा मौका है. क्रॉस लाइन खेलने की कोशिश, 19 रनों का पीछा करना था. 6 गेंदों में काफी अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाज मनीष पवार की. चौक से बिलोंग करने वाला ये गेंदबाज. अब जरूरत है 3 गेंदें और 16 रन. 3 गेंदें 16, क्या बनेंगे, क्या आएंगे? चौवे और छक्के. एरिया कमांडर अजित सावंत इस मैच का मजा लेते हुए, लेकिन फिलहाल 1 ही रन, 2 गेंदें बची हुई है. देखिए इस मैच में जीत की ओर बढ़ रही है. तो एक मैच जीत सकती है सूर्या आंचल 11 कड़म्बोली. एक मैच जीता है वीर मराठा जोहे ने. इस मैच के रिजल्ट के बाद मैं तो कहूंगा सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड जिन्होंने दोनों के दोनों मैच जीते हैं उनका क्वालिफाई का जो रास्ता है वो हो चुका है, तैयार हो चुका है प्लेटफॉर्म उनका. लेकिन अगर सिद्धवेद फाइटर्स अगला मैच जीती है तो 3 टीमें ऐसी होगी इस पोल में जो एक मैच जीतने वाली है. और वहीं दूसरी तरफ सन सिटी ब्लास्टर उल्वे नोड अगर वो मैच जीतती है तो 3 मैच जीतने वाली वो पहली टीम होगी. और 2 टीमें ऐसी होगी वीर मराठा जोहे और सूर्या आंचल 11 कड़म्बोली जो एक मैच जीतेगी. तो इस पोल में मजा आने वाला है. चाहे अगले मैच का रिजल्ट कुछ भी हो, इस मैच के प्लेयर ऑफ द